नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपलं 4 महिन्यासाठी काय काम चालू आहे ते मी आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर चला पाहू. तर मित्रांनो, आता आपलं चालू आहे 4 महिन्यासाठी लाकडं भरायचं काम, मनीषाचं काम चालू आहे. हे पहा, आता घरामध्ये भरून ठेवायच्यात आपले लाकडं. तर पावसाळ्याला तर भरपूर असं शिल्क करायला ती मोठमोठ्या लाकडांचं. तर ते आता पावसाळ्याला लागतील, अजून भरपूर ते. तर इकडे पण आणून टाकलं, ते पण दाखवतो. चला पाहू आपण. तर ह्या पहा, इथं लाकडं ती. तर हे पण लाकडं आणि अजून लाकडं आणायच्यात आपल्याला. तर आपला शिवण बिवा त्यांचं आणणार आहे आपण, घाशा करायला. ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. आणि इकडं मनीषाचा मस्तपैकी लाकडं भरायचं काम चालू आहे पहा. तर मनीषा, मस्त लाकडं भरली आहे ना? तुला भरता येतात ना? मला येतात, पण मग मला तिनं सांगितलं तुम्ही वळून आणा आणि मी मस्तपैकी लाकडं रचते अशी. तर पहा मित्रांनो, कसं काय रचल्या ती. ह्या पहा, एकदम एकसारखी रचल्या ती. तर एवढा इटवर ह्या पाया कवला ते इटवर आपले रचायच्यात लाकडा भरपूर. आणि गौऱ्या पण भरून ठेवल्या ती. तर त्या गौऱ्या पण दाखवतो तुम्हाला. तर पाहू शकता. ह्या पहा पहा, एवढ्या गौऱ्या भरल्यात. तर हे पहा, तर इथं ह्या गोण्यांमध्ये पण गौऱ्या आहे ती. तर हे पहा, भरपूर अशा भरल्यात. तर चला कंटिन्यू व्हिडिओ करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि हाईप बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. तर चला, अजून पुढं दाखवणारच आहे मी. कंटिन्यू व्हिडिओ करा. शिवा, शिवा, ये, ये, चल इकडे. go, चल, ये, ये, ये.
खालच्या काड्या पडतील का? इकडून हे काय तिकडं एक आहे ती तिकडं तिकडं नाही नाही इकडं दा ए शिवा शिवा ए गाडी लांब गेली. तिकडं पुढं टाका ना. मित्रांनो, आता आपली घरातली कामं तर झाली सर. लाकडं भरून झाले 4 महिन्यासाठी. आता आपल्याला करायच्यात रानातली कामं. तर मी तुमच्यापर्यंत लवकरच व्हिडिओ घेऊन येतोय. तर आपले रानातली कामं काय करायच्यात ते मी आता तुम्हाला सांगून ठेवतो. तर आपल्याला बाजरी काटायची, अजून वावरा वाकरायच्यात म्हणजे नांगरून काढायच्यात, ते मी पुढचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि चला कंटिन्यू व्हिडिओ करा मित्रांनो. आणि व्हिडिओ कशी झाली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा.